MPSC गट ब पूर्व परीक्षा 2025 रिझल्ट जाहीर झाला आहे आणि 51.25 इतका कट ऑफ आहे. अ, तर आणि माझा स्कोर होता 52.50. सो थोडक्यात माझं पण क्लिअर झालं आहे. सो हां, कमी लागेल असं वाटत होतं, पण तरी पण थोडंसं धाकधूक होती. काठावर होतो. सो फायनली थोडक्यात कधी ना कधी म्हणजे अनेक वेळा माझं थोडक्यात गेलं आहे. सो यावेळेस थोडक्यात मी म्हणजे प्रिलिम क्वालिफाय केली आहे. सो म्हणजे जीव भांड्यात पडला असं म्हणायला हरकत नाही. अ, हां, कारण काठावर होतो. हां, असं वाटत होतं कमी येणार आणि हे मी याच्या आधी पण एक व्हिडिओ केला होता, की कट ऑफ कमी येणार म्हणजे 10 मार्कापेक्षा कमी येणार असं मी सांगितलं होतं आणि त्या व्हिडिओतच सांगितलं, की मी 6 ते 7 मार्क हे पेपर डिफिकल्टीमुळं आणि 4 ते 5 हे जागांमुळं असं येणार. अ, आणि त्यामुळे मी तेव्हाच मला असं वाटलं होतं, की होईल माझं म्हणजे मी स्वतः तर तयारीच करत होतो. अर्थात गट क ला तर होणारच होतं माझं. तर अर्थात ते होतंच. पण तरी पण मला वाटत होतं गट ब ला पण होईल आणि मी असं अजिबात कधी वाटलं नाही, की होणार नाही. हां, थोडा डाऊट होता, की हां, हे एवढं माहीत होतं, की गेलं तरी थोडक्यात जाणार. एखाद्या प्रश्नाने पॉइंट 50 ने असं होऊ शकत होतं. पण लकीली म्हणजे आय एम म्हणजे आपण काय म्हणतात त्याला राइट साइड ऑफ द रिझल्ट असं म्हणता येईल, की लकीली मी राइट साइड ऑफ द रिझल्ट आहे. आणि अर्थात ज्यांचं थोडक्यात गेलं अर्थात ते मी समजू शकतो कारण की अनेक वेळा माझं असं झालंय. लास्ट टाईम पण कंबाईनला मला 60 होते आणि 62.50 लागला. असं होतं अनेक वेळा की थोडक्यात जातो आणि कारण की ते आहेच म्हणजे स्पर्धा परीक्षेचं ते आहेच. मेन्स असो किंवा प्रिलिम्स असो. अ, तुम्ही रेषेच्या इकडे आला म्हणजे राइट साइड ऑफ द रिझल्ट आला की मग तुम्ही सक्सेसफुल आणि थोडं हे आलं की तुमचं म्हणजे सापशिडीसारखा खेळ आहे की डायरेक्ट तुम्ही म्हणजे बॅक टू स्क्वेअर वन असं म्हणतात त्याला. तर असं आहेच त्याचं स्वरूपच ते आहे आणि अर्थात अ, या सगळ्या गोष्टीला आपण अडॅप्ट होणं हेच आपल्यासाठी म्हणजे एक ऑप्शन आहे. म्हणजे त्यामुळं अर्थात त्यानुसार आपण हे करायचं आहे आणि प्रोसेसमध्ये राहायचं आहे असं मला वाटतं आणि येस जोपर्यंत आपल्याला स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत आपण अ, जोपर्यंत आपण इथे सर्व्हाईव्ह करू शकतो, सस्टेन करू शकतो, तोपर्यंत आपण इथे राहू शकतो. अर्थात तो प्रत्येकाने आपला निर्णय घ्यायचा की आपल्याला मला वाटतं बिलीफ आपला जोपर्यंत आहे स्वतःवर तोपर्यंत करू शकता आणि बाकी सगळ्या म्हणजे सिच्युएशन कशी आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. सो अर्थात मला वाटतं ज्यांनी पण होईल असं धरून अभ्यास केला, तर त्यांना कुठे ना कुठे गट क मेन्सला म्हणा किंवा पुढच्या एक्झामला फायदा होणार आहे. त्यामुळं अजिबात नुकसान नाही झालं. ज्यांनी पण मी त्यावेळेस सांगितलं होतं, की 50 प्लस ज्याला आहेत त्यांनी अभ्यास केला पाहिजे. सो 49-50 ज्याला पण मार्क आहेत त्यांना एक आउटसाइड चान्स होता. कारण की एक्झॅक्ट माहीत नसतं. सो त्यावेळी मला वाटतं थोडं कमी असेल एखाद्याला आणि त्याला जर सांगितलं, की "तू अभ्यास कर," तर ते मला वाटतं वाया नाही जाणार. अर्थात अर्थात मी जरी असतो 50 तरी पण मी केलं असतं. कारण की मला माहिती आहे, जर झालं तर माझे हे 2 महिने पुन्हा येणार नाहीयेत. जे मी मेन्स केला. आय थिंक ते पुढे कामाला येणारच आहे. कारण तुम्ही देणार आहे. आणि अ, ते कामाला येतच आणि ज्यांनी आता म्हणजे अ, ज्यांनी अभ्यास नाही केला, ओके ठीक आहे, नाही होणार. समजा 53 आहेत किंवा 52 आहेत. ज्यांनी कुणाचं तरी ऐकलं 55 सांगितला, 56 सांगितला, 58 सांगितला आणि सोडून दिला. म्हणजे 58 सांगताय म्हणजे बघा 6,000-7,000 मुलांना तुम्ही सांगताय की अभ्यास करू नका. म्हणजे 58 सांगणारे, 57 सांगणारे, 56 सांगणारे. ज्यांनी 56 सांगितला म्हणजे 5,000 मुले आहेत खाली. त्यांना तुम्ही म्हणजे हे करताय, त्यांच्या डोक्यात डाउट्स तयार करताय की होतंय किंवा नाही. म्हणजे किती मुलांचं ते म्हणजे थोडंसं काही ना काही सगळेच्या सगळे ऐकत नाहीयेत. सगळ्यांना सगळे काही एवढेही नाहीयेत म्हणजे पण त्यापैकी काही ना काही मुलं आहेत, जी काही नवीन आहेत त्यांना जास्त काही कळत नाहीये. म्हणजे अभ्यास कळतं त्यांना, पण कट ऑफचं स्वरूप कसं आहे अनेक वेळा नाही समजत. तिथे नुकसान होतं त्यांना ॲक्चुअली. सो मला वाटतं अ, तर अर्थात आपण स्वतः परीक्षा दिली आणि मागचा अ, मागचा कट ऑफ आणि मागचा पेपर याच्यानुसार आपण स्वतःच एक केलं पाहिजे असं मला वाटतं आणि तेच मी करण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा एक्झाम झाली आणि मला वाटतं जवळपास तिथे लागलाय. हां, 1-2 मला 50 प्लस वाल्यांना मी सांगितलं होतं की अभ्यास करा. सो 50 वाल्यांनी जर अभ्यास केला असेल तर आय थिंक मला वाटतं नुकसान तर नाहीच आहे. हां, पण मी जर म्हटलं असतं नाही, नाही 54 प्लस अभ्यास करा, 53 प्लस अभ्यास करा. असं आय थिंक मला वाटतं कुणाचं तिथे म्हणजे थोडासा डाऊट तयार झाला असता. सो कधी पण बेटर आहे की थोडंसं कमी कट ऑफ सांगणं 1 मार्काने. हां, अर्थात याचा अर्थ असा नाही की भोळा आशावाद असला पाहिजे. हां, तिथं माहीत पाहिजे की तिथे कुठेतरी लागणार आहे. तो तो बॉर्डर आहे, ती बॉर्डर आहे आणि आपण तयारीत राहायचं आहे की ओके, झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तरी पण ओके ठीक आहे म्हणजे जास्त नुकसान नाही.
आपल्याला माहिती आहे की इथं होऊ शकतं किंवा नाही होऊ शकतं. ती टेरिटोरी म्हणतात ना, अनसर्टन टेरिटोरी ती आपल्याला माहीत पाहिजे की ती आहे आणि त्यानुसार आपण निर्णय घेतले पाहिजेत. सो आता अनेकांनी जास्त कट ऑफ सांगितले. आय थिंक मला वाटतं त्यांनी थोडंसं विचार करणं गरजेचं आहे, की आपण का सांगितले एवढे अ, आणि कोणते फॅक्टर चुकले. आय थिंक ते विचार करणं गरजेचं आहे त्यांनी. आणि ज्यांनी आय थिंक मला वाटतं बऱ्यापैकी जणांनी बरोबर कट ऑफ सांगितले होते. 50 ते 53 ज्यांनी सांगितले मला वाटतं त्यांनी आय थिंक बऱ्यापैकी जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय. सो तिथे मग काही ना काही म्हणजे मला वाटतं 50 ते 53 ज्यांनी सांगितलं आय थिंक मला वाटतं बरोबर सांगितलं आकडा. सो कारण की एक्झॅक्ट तर कोणी सांगू शकत नाही. एक्झॅक्ट म्हणजे शक्यच नाहीये कारण की कट ऑफ अंदाजित आहे तो. एक्झॅक्ट फक्त आयोग सांगू शकते. त्यामुळे मला वाटतं हां, ज्यांनी 55 प्लस सांगितलं ओके, मग तिथे मला वाटतं थोडंसं चुकला आहे त्यांचा कट ऑफ. त्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि अनेकांनी अ, त्यानंतर हां, अनेक जण आता म्हणतील की जागा वाढल्या. आय थिंक जागा फक्त 84 जागा वाढल्यात हां. त्यासाठी 1 कट ऑफ 1 मार्काने कट ऑफ कमी येऊ शकतो, जास्त नाही. आणि खरं तर ते पण माहितीच होतं आधी की येणार आहेत त्या आर-टी-आयमध्ये होत्या. सो जास्त काही एक्सक्यूज नाहीये. सो मला वाटतं मान्य केलं पाहिजे. लास्ट टाईम एक तुका कुणाचा तरी करेक्ट आला तर त्यांनी तर म्हणजे पार खूपच हायेस्ट कट ऑफ सांगितला होता आणि ते कॉमन सेन्स अर्थात ते म्हणजे पटणारच नव्हता तो आय थिंक. मला वाटतं ॲट त्यांनी तरी आता म्हणजे बंद केलं पाहिजे तुक्के मारणं. सो आणि अर्थात त्यांनी बंद करू न करू आपण मला वाटतं विद्यार्थ्यांनी जे पण व्यवस्थित म्हणजे सीरियस जे एक्झाम देतात आय थिंक मला वाटतं त्यांना तर माहितीच असतं की कट ऑफ कुठे लागू शकतो. स्वतःच एनालिसिस केलं पाहिजे. बाकीच्यांचं फक्त थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की इनफॅक्ट कुणीही असो, बाहेरचं मग कुणीही असो. मी मी सांगतोय अर्थात याचा अर्थ मी माझ्यासाठी म्हणजे एक अंदाज देण्याचा प्रयत्न असतो माझा. अर्थात तुम्ही जेव्हा अभ्यास करताय तेव्हा स्वतःलाच एक विचारलं पाहिजे की ओके हा जो सांगतोय किंवा दुसरा कुणीही सांगतोय, मित्र पण असेल तुमचा, तर पटतंय. तथ्य असेल तरच तुम्ही घेतलं पाहिजे आणि कुठल्याही बाबतीत तथ्य असेल, काही ना काही पॉइंट आहे तरच तुम्ही त्याचं घेतलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही म्हणजे समजून घेऊनच कुठली पण गोष्ट हे केली पाहिजे. आयुष्यात पण आणि इथे पण आय थिंक. आणि हां, कुठल्याही गोष्टीला आधार काय ते पाहायचा आणि त्यानुसार केलं पाहिजे. सो ज्यांचं पण झालं तर त्या सगळ्यांना प्रिलिमला क्लिअर झाले सगळे त्यांना अभिनंदन आणि ज्यांचं थोडक्यात गेलं आय थिंक मी म्हणेल हार्ड लक पण पुढच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक असं म्हणेल त्यांना. आणि अर्थात ज्यांनी अभ्यास केला होईल असं समजून तर वाया नाही जाणार. हां, पण आता इथे अ, एक गोष्ट आहे, कधी पण अंदाज सांगताना मला असं वाटतं, की थोडासा कमी लागलेला कधी पण थोडासा जास्त लागलेला कधी पण बेटर. कमी लागू नये असं मला वाटतं. सो याचा सगळ्यांनी मला वाटतं विचार केला पाहिजे. आणि अर्थात एवढं सांगेल, की कुणावर ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. स्वतः एनालिसिस करा आणि स्वतः स्ट्रॅटेजी ठरवा आणि त्यानुसार पुढे जा. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट.